मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये बरेच जण आजकाल येण्याचा प्रयत्न करत आहेत, पण येत आहेत आणि आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग न करता मार्केटमध्ये कॅपिटल ॲड करत आहेत आणि पूर्णच्या पूर्ण जे कॅपिटल आहे ते झिरो करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये जर का टिकायचं असेल तर आपली जी काही सायकोलॉजी ती स्ट्रॉंग करणं अत्यंत गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सायकोलॉजीचे जे काही 8 पॉईंट आहेत व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रत्येक पॉईंट समजून सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. स्टे फोकस. तर तो व्हिडिओ आहे की सायकोलॉजी, स्टॉक मार्केटमध्ये सायकोलॉजी कशी स्ट्रॉंग करायची त्याबद्दल. मित्रांनो, असे भरपूर एक्झाम्पल आहेत की म्हणजे लाखोनं एक्झाम्पल आहेत आपल्या भारत देशामध्ये की मित्रांनो सध्या डीमॅट अकाउंट्स नवीन ओपन होत आहेत. म्हणजे डीमॅट अकाउंट ओपन करायचं, कुठून तरी कॅपिटल ॲड करायचं आणि मग परत लॉस करायचा. काही तर असे पण म्हणजे माणसं आहेत की त्यामध्ये त्यांनी भरपूर सारं कॅपिटल इकून कर्ज घे, तिकून कर्ज घे, कुठून तरी पैसे ॲड करायचे, परत ते पैसे घालवायचे. कोणत्याही प्रकारचं आपलं शिक्षण घ्यायचं नाही, मार्केटविषयी हे नाही. कारण की मार्केट कसं आहे, मार्केटमध्ये पैसा भरपूर आहे. यामध्ये जी काही लालच असते ना मित्रांनो, 100% त्यामध्ये लालच येते, भीती येते. खूप असे पॉईंट आहेत. हे जर का पॉईंट मित्रांनो कुणीही जर का एका नॉर्मल ट्रेडरने हे जे काही 8 पॉईंट आहेत हे जर का परफेक्ट केले तर त्याला कुणीही थांबू शकत नाही. पण आजकाल कोणालाही शिकायचं नाही, न शिकता कोणालाही आपल्याला पैसा बनवायचा आहे. पण आपण जर का न शिकता पैसा बनवायचा विचार केला तर यामध्ये एकच रिझल्ट येऊ शकतो आणि तो येणार आहे झिरो. आपलं कॅपिटल, आपला पैसा काय आहे, झिरो. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपले मेन पॉईंट कोणते. तर पहिला पॉईंट मित्रांनो आपण इथं बघू शकता की कंट्रोल इमोशन, फिअर अँड ग्रीड. याचा अर्थ काय मित्रांनो, तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये येत असताना तुमच्या इमोशन ज्या आहेत त्या कंट्रोल करायच्या आहेत. आता इमोशन कोणत्या आहेत, एक आहे फिअर आणि दुसरं आहे ग्रीड. फिअर मित्रांनो आपली जी काही भीती आहे आणि ग्रीड म्हणजे जी काही लालच आहे. ह्या दोन गोष्टी, भीती आणि लालच. आता भीती आणि लालच तुम्ही म्हणत असाल की मग स्टॉक मार्केटमध्ये वर्क कसं करतं, तर वर्क ते खूप चांगल्या प्रकारे करतं मित्रांनो. फॉर एक्झाम्पल इथं आता एक न्यूज, आता एक गोल्डचा चार्ट आहे त्यावर मी सांगत आहे. फॉर एक्झाम्पल मित्रांनो इथं बऱ्याच जणांना ट्रेड वगैरे घेतला असेल तर इथं या ठिकाणी काय झालेलं आहे की एकच कॅन्डल जर का तुम्ही पॉईंटचे बघितली किती पॉईंटचे आहे तर एक्झॅक्टली 58 पॉईंट्स म्हणजे पिप्समध्ये असते. हे फॉरेक्स मार्केटचं आहे पण तुम्हाला कळणार नाही. ओके, 58 पॉईंट्स. तर बरेच जणांनी मित्रांनो इथं काय केलं असेल माहिती आहे का, की ट्रेड प्लॅन केला असेल. ट्रेड कशा प्रकारे प्लॅन केला असेल की ठीक आहे इथं जर का आता न्यूज बेस्ड ट्रेड होता आहे, इथं काय केलं असेल, कुणीतरी असं टार्गेट ठेवलं असेल मोठं. ओके, 1:3चं तरी किंवा 4चं. ओके, तर यामध्ये आता आपला जो पहिला पॉईंट आहे तो पहिला पॉईंट कशा प्रकारे काम करतो तो आपण बघणार आहोत. कोणता, इमोशनचा, फिअर आणि ग्रीड. आणि फिअर आणि ग्रीड कसा, तर इथं तुम्हाला जर का तुम्ही टार्गेट हे लावलेलं आहे किंवा हे लावलेलं आहे, जो काही तुम्ही टार्गेट लावलेले ते टार्गेट लावलेलं असताना मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही 1:3 घ्यायचं, 4 घ्यायचं का 5 घ्यायचं, ह्या ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आता स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला मित्रांनो एक पॉईंट सांगतो. तुम्ही जर का स्टॉक मार्केटमध्ये काम करत असणार तर तुम्हाला 1:3 तरी टार्गेट घ्यावं लागेल. 1:3. कधीकधी सिच्युएशननुसार 1:2 जरी टार्गेट तुम्ही घेतलं तरी काय हरकत नाही, पण 3, कधीकधी 4सुद्धा घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त कितीही चालेल पण कमी नाही. कारण की त्यामध्ये आपलं काय विन पर्सेंटेज वाढल्यानंतर आपली जी काय आहे ती सायकोलॉजी स्ट्रॉंग होत असते आणि आपला एखादा ट्रेड जर का लॉसमध्ये जरी गेला तरी त्यामध्ये आपल्याला फार काही फरक पडत नाही. आता यामध्ये फिअर आणि ग्रीड कसं काम करतं बघा मित्रांनो. आता फिअर म्हणजे जे काही भीती आहे, यामध्ये आपण भीती काय करतो, मार्केट बघा, मार्केट इथून काय केलं, वर गेलं टार्गेटकडं, राईट. टार्गेटकडे गेल्यानंतर इथं आपला हे टार्गेट आहे मेन. अर्ध्या मंदात गेल्यानंतर इथं मार्केट थोडं खाली आलं. खाली आल्यानंतर इथं आपल्याला भीती काय झाली मित्रांनो, इथं भीती अशी निर्माण झाली आपल्याला की इथं आपल्या मार्केट, अरे आपल्याला इथं स्टॉप लॉससुद्धा जाऊ शकतो, मार्केट आहे, बरोबर आहे. आणि दुसरं लालच काय होऊ शकते की अरे यार इथून मार्केट काय करू शकतं, परत वर जाऊ शकतं. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो ही झाली आपली भीती की मार्केट खाली जाऊ शकते आणि ही झाली आपली लालच की मार्केट वर जाऊ शकतं. पण तुम्हाला एकच करायचं आहे, यामध्ये सगळ्यात सिंपल गोष्ट अशी करायची आहे की तुम्हाला या दोन्ही गोष्टी बघायच्या नाही मित्रांनो. यामध्ये जर का या दोन्हीमधून जर का तुम्हाला वाचायचं असेल तर सगळ्यात सिंपल गोष्ट तुम्हाला 1:3. आता इथं आपल्याला 1:3चं भेटते का तर बघूया. इथं बघा तुमचा स्टॉप लॉस
होत आहे 26 पॉईंटचा आणि जर का टार्गेट जर का बघितलं तर भेटायला तुम्हाला जवळपास 70 पॉईंटचं, म्हणजे आरामशीर तुमचं 75 म्हणजे 1:2 1:3 पर्यंत तुम्हाला टार्गेट भेटायले. म्हणजे तुम्ही जर का इथपर्यंत जर का टार्गेट लावलं, तुमचं टार्गेट भेटला असतं, तुम्ही ट्रेड क्लोज केला असता. पण हेच जर का तुमची लालच वाढली असती, लालच वाढल्यानंतर माणूस काय करतो, जो ट्रेड प्लॅन केला, कोणालाही वाटतं की मार्केट वर जाईल, पण बऱ्याच वेळेस मार्केट रिव्हर्स करतं आणि स्टॉप लॉस हिट करतं आणि त्या ठिकाणी जे काय आपली भीती आहे ती खरी होती आणि जी काही लालच असते ती लालचसुद्धा कधी कधी आपल्याला महागात पडते. त्यामुळे पहिला पॉईंट मित्रांनो कधीही लक्षात ठेवा की जर का आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे तर 1:2 1:3 किंवा 1:4 याच्यापेक्षा जास्त कधीही मार्केटमध्ये जास्त टिकायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची हे काही फिअर आहे, भीती आणि ग्रीड. भीती म्हणजे ट्रेड जर घेतला तर टार्गेटपर्यंत थांबायचं आणि ग्रीड टार्गेटपेक्षा जास्त आपल्याला कधीही नको आहे. तिथे आपल्याला आपला जो काही ट्रेड आहे, आपल्या ट्रेडचं आणि आपल्या पैशाचं 100% नुकसान होणार आहे. हा झाला पहिला पॉईंट मित्रांनो, कंट्रोल इमोशन्स, फिअर आणि ग्रीड. आता दुसरा पॉईंट बघूया. दुसरा जो काही पॉईंट आहे तो दुसरा पॉईंट असा आहे की फॉलो फिक्स प्लॅन. फॉलो फिक्स प्लॅन म्हणजे काय, तुम्ही एक ट्रेडिंगमध्ये येत असताना तुमचं महत्त्वाचं कॅपिटल आहे, तुम्ही 10,000 15,000 20,000 रुपये कुठून तरी आणताय, मार्केटमध्ये टाकताय. मार्केटमध्ये न शिकता तुम्ही ट्रेड घेण्याचा प्लॅन करताय. कोणीतरी तुमच्या मित्रांनी सांगितलेलं असतं की स्टॉक मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे, मी मार्केटमध्ये येतो, त्यामध्ये मी श्रीमंत होतो. तर मित्रांनो सहजासहजी यामध्ये श्रीमंत होणं शक्य नाही. कधी शक्य आहे, जर का तुम्ही प्लॅन फॉलो केला तर. फॉलो अ फिक्स प्लॅन. तुम्ही तुमची एक स्ट्रॅटजी ठरवा, एक प्लॅन ठरवा. दिवसात मला किती ट्रेड घ्यायचे आहेत, मला ट्रेड घेतल्यानंतर मला 2 ट्रेड घ्यायचे आहेत, 3 ट्रेड घ्यायचे की 1 ट्रेड घ्यायचा आहे, ह्या गोष्टी तुम्ही आधी फॉलो करा, फिक्स करा, त्यानंतरच मार्केटमध्ये यायचं आहे. आता त्यामध्ये जर का तुम्हाला टिकायचं असेल तर काय करावं लागेल, फॉलो अ फिक्स प्लॅन म्हणजे काय, तुम्हाला तुमची एक स्ट्रॅटजी असायला पाहिजेत. विदाऊट स्ट्रॅटजी तुम्हाला जर का तुम्ही ट्रेड घ्यायचा प्लॅन केला तर मार्केट तुम्हाला झिरोवर आणणार आहे, तुमचं कॅपिटल झिरो करणार आहे. मग जर का फिक्स प्लॅन करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुमची एक जे काही मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावर वर्क करावं लागेल, त्याच्यावर बॅक टेस्ट करावं लागेल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या दिवसभरात तुम्हाला ट्रेड किती घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल जर का तुमचं 20K 20,000 जर कॅपिटल असेल मित्रांनो, तर त्यावर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला 20,000वर फक्त एक 700 ते 800 रुपयाची रिस्क घ्यायची आहे आणि एका ट्रेडमध्ये किंवा 2 ट्रेडमध्ये इतकी रिस्क घ्यायची आहे. आणि 1:2 किंवा 1:3चं टार्गेटपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये थांबायचं आहे. तुम्ही जर का तुमचा प्लॅन फिक्स केला तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये जे काही रोडमॅप आहे तो इझी होऊन जाईल. ओके. आणि मित्रांनो आता त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे बी कन्सिस्टन्स. बी कन्सिस्टन्स म्हणजे काय मित्रांनो, की तुम्हाला तुमच्या मार्केट सायकोलॉजी स्ट्रॉंग करत असताना कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये जर का तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मोठमोठे जे व्यक्ती असतात ते कन्सिस्टंट असतात, डिसिप्लिन असतात, ते त्यांच्यावर काम करत असतात. तुम्हाला मार्केटमध्ये जर का एखादी स्ट्रॅटेजी शोधायची आहे, तुम्हाला चार्टला वेळ द्यावा लागेल मित्रांनो. हा जो काही चार्ट आहे ना, हा चार्ट, या चार्टला वेळ द्यावा लागेल. कोणती कॅन्डल कशी बनत आहे, हा इथून मार्केट वरच का गेलं, इथून मार्केट खाली का आलं, या कॅन्डलला काय बोलतात, या कॅन्डलचं नाव काय आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे अभ्यास करावी लागेल. विदाऊट अभ्यास करता जर का तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी भेटणार नाही. एक दिवस तुम्ही 1:3चं टार्गेट घेताय, एक दिवस तुम्ही 4 ट्रेड करताय, एक दिवस लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही 10 ट्रेड करताय, तिसऱ्या दिवशी लगेच तुम्ही टोटल कॅपिटल झिरो करताय. इथे तुम्हाला काहीही एक व्हॅल्यू राहणार नाही. तुम्हाला जर का स्वतः मार्केटमध्ये व्हॅल्यू निर्माण करायची असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्स राहावं लागेल. तुम्ही रोज 2 जर का ट्रेड घेत असाल तर तुमचे 30 दिवसात फक्त 2च, म्हणजे रोज 2च ट्रेड पाहिजेत. काही जरी झालं, तिसरा जरी ट्रेड तुमचा स्ट्रॅटर्जीसुद्धा बनली तरी तुम्हाला कन्सिस्टंट राहायचे, तुम्हाला 2च ट्रेड घ्यायचे. दोन्ही ट्रेड जर का तुमचे, फॉर एक्झाम्पल दोन्ही ट्रेड जर का तुमचे प्रॉफिटमध्ये गेले, गुड. एक ट्रेड जर का तुमचा प्रॉफिटमध्ये गेला, एक जरी लॉसमध्ये गेला तरी शेवटी तुम्ही प्रॉफिटमध्ये क्लोज करणार आहे, कारण की तुम्हाला 1:3चं टार्गेट भेटणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो तुम्हाला ट्रेड आणि तुमचं मार्केट बंद करायचं आहे, 2 ट्रेड घ्यायचे आहे. बी कन्सिस्टन्स म्हणजे काय, तुम्हाला मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी आणणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुम्ही सक्सेस होणार आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, जेन्युइनली जर का मार्केटमध्ये टिकायचं असेल तर माझं म्हणणं आहे की दिवसभरात
1 2 किंवा 3 ट्रेड भरपूर झाले. विचार करायचा, छोट्या कॅपिटलसुद्धा खूप मोठं ग्रो होऊ शकतं. 20,000पासून 1 लाख, 2 लाख, 2 लाखापासून 5 लाख, 5 लाखापासून 10 लाख, 10 लाखापासून 50 लाखसुद्धा तुम्ही मार्केटमध्ये बनवू शकता. पण त्यामध्ये कन्सिस्टन्सी जर का असेल तर, तुम्ही जर का रूल ब्रेक केला तर तुमचं हे जे काही 20,000 20 लाख जरी असतील तर हे मार्केटमध्ये झिरो होण्याची सुद्धा ताकद मार्केट ठेवतं. त्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी आणावी लागेल. कन्सिस्टन्सी जर का नसेल तर मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकत नाहीत. आणि माझं हे सुद्धा सजेशन आहे, तुम्ही मार्केटमध्ये येऊसुद्धा नका जर का कन्सिस्टन्सी तुम्हाला जर का तुमच्यात नसेल तर. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे मॅनेज युअर कॅपिटल. मित्रांनो, मॅनेज युअर कॅपिटल सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात मार्केटमध्ये आपल्याला आहे. आता भरपूर जणांना मित्रांनो मी बघत आहे की कोणालाही मार्केटमध्ये यायचं आहे आणि न शिकता ट्रेड घ्यायचा आहे. तुमचं हे जे मित्रांनो कॅपिटल आहे ना, कॅपिटल सगळ्यात आधी वाचवण्याचा प्रयत्न करा. कॅपिटल जर का वाचत असेल, हे जे मार्केट आहे, स्टॉक मार्केट असेल किंवा फॉरेक्स मार्केट आहे, आपण जिवंत आहे किंवा आपण वारल्यानंतर आपल्यानंतर हजारो वर्ष मार्केट राहणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला रोज नवीन नवीन संधी येत राहणार आहेत. पण त्याआधी जर का तुम्हाला व्यवस्थित मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल, एका दिवशी जर का तुम्ही 10 ट्रेड घ्यायली आणि पूर्ण कॅपिटल गायब करायली, दुसऱ्या दिवशी तुमचा जर का फॉर एक्झाम्पल सेटअप बनत आहे निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये किंवा गोल्डमध्ये, बरोबर आहे, तुमचं एका दिवशी 10 ट्रेड घेतल्यानंतर इथं तुमचं कॅपिटल झिरो झालं आणि इथं तुमचा सेटअप भेटला आणि 1:2 जर का 4चं जर का टार्गेट त्यात दिलं, हे जे दुःख होतं ना कॅपिटल नसल्यावर आपला ट्रेड जो बनतो ना, हे दुःख फक्त ट्रेडर समजू शकतो, तो व्यक्ती समजू शकतो. त्यामुळं तुमचा जो काही प्लॅन आहे मित्रांनो तो फिक्स करा. कधीही तुमचं जे कॅपिटल आहे ते कॅपिटल सुरक्षित ठेवा. कॅपिटल जर का तुम्ही सुरक्षित ठेवलं नाही, जर का 20,000 रुपयाचं तुमचं कॅपिटल असेल किंवा तुमचं फॉर एक्झाम्पल 1 लाखाचं जर का कॅपिटल असेल तर ते 1 लाखाचं कॅपिटल जे आहे ते तुम्हाला सुरक्षित म्हणजे फक्त 1 लाखाच्या कॅपिटलवर तुम्हाला 2,000ची रिस्क घ्यायची आहे. 20,000च्या कॅपिटलवर तुम्हाला फक्त 700 ते 800 रुपयाची रिस्क घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे. नाहीतर तुम्ही जर का काहीही विचार न करता पूर्ण कॅपिटल जर का उडवत असाल तर ट्रेडिंगमध्ये तुम्ही टिकू शकत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला तर सध्याच्या कंडिशनला पैशाची व्हॅल्यू माहीत आहे. 500 रुपयासाठी 1000 रुपयासाठी अनेक व्यक्ती तुम्हाला माहिती आहे किती काम करतात. दिवसभर कोणाला शेतात काम करावं लागते, कोणाला कंपनीत काम करावं लागते, कोणाला जॉबला जावं लागते. इतकी सुद्धा मरमर चालू आहे. कुठं एका वॅकन्सीसाठी 100 वॅकन्सीसाठी जवळपास 1 लाख अर्ज यायलेत मित्रांनो. 1 लाख अर्ज येत असाल तर किती सध्या भयंकर परिस्थिती आपल्या देशात निर्माण झालेली आहे. आणि त्या जर का इतकी भयंकर परिस्थिती असूनसुद्धा जर का तुम्ही तुमचं कॅपिटल जर का उडवत असाल, तेही कोणत्याही प्रकारचं शिक्षण न घेता ओव्हर ट्रेड करत असाल, तुमचं मॅनेज कॅपिटल करत नसाल तर यामध्ये तुमचं काहीच काम नाही मित्रांनो. खरंच सांगतो, तुम्ही ट्रेडिंगमध्ये येऊ नका, स्टॉक मार्केट मध्ये येऊ नका. स्ट्रॉंग सायकोलॉजीनुसार जर येत असाल तर नक्कीच, असं म्हणत नाही मी की तुमचा लॉस होणार नाही, 100% लॉस होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का 30 दिवस आहेत एका महिन्यामध्ये, ओके, फॉरेक्स पकडा किंवा आपलं इंडियन पकडा, भलेही त्यात सॅटर्डे संडे सुट्टी असते, पण त्याहीमध्ये जर का तुम्हाला मित्रांनो जर रोजचे जर का तुम्ही 2 ट्रेड घ्यायले, राईट, तुमचे 60 ट्रेड होतात 30 दिवसाचे. 60पैकी तुमचे 15 दिवसाचे ट्रेड जरी फॉर एक्झाम्पल 15 ट्रेड जरी लॉसमध्ये गेले तर 45 म्हणजे 45 ट्रेड जे आहेत ते प्रॉफिटमध्ये येतील. आणि लास्ट मंथमध्ये तुम्ही कशामध्ये ग्रीनमध्ये क्लोज करसाल. ग्रीनमध्ये म्हणजे तुम्ही प्रॉफिटमध्ये क्लोज करसाल. आणि हे जे काही प्रॉफिट ते काही कमी नसेल, कारण की 1:3 1:4चं टार्गेट असेल. हे 15 ट्रेड लॉसमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल. जवळपास 1 लाखाच्या कॅपिटलवर तुम्ही 40,000 50,000पर्यंत एका महिन्यापर्यंत कमवू शकता. म्हणजे 15 ट्रेड लॉसमध्ये जाऊनसुद्धा 20,000वर सुद्धा तुम्ही कमीत कमी 7,000 8,000 रुपये इतकं तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकता. पण कधी हे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, तुम्हाला जे मॅनेज कॅपिटल करायचं आहे, कन्सिस्टन्स राहायचं आहे, फिक्स करायचा आहे आपला प्लॅन आणि इमोशन कंट्रोलमध्ये ठेवायचे आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट तो मित्रांनो तो असा आहे की तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट असणार आहे ॲक्सेप्ट लॉसेस ॲक्सेप्ट करायला शिका. ठीक आहे. आता हा महत्त्वाचा पॉईंट का म्हणतो आहे मी, याचं एक सिम्पल रिझन आहे की त्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस जे भरपूर ट्रेडर असतात, जर का दिवसाच्या सुरुवातीलाच मार्केट ओपन झालं, फॉर एक्झाम्पल इंडियन मार्केट 9:30 9:15 चालू होतं, की जसं चालू झालं पहिली कॅन्डल अजून बनत पण नाही की लगेच त्याच्यात एंट्री करतात काही जणं.
लगेच एंट्री करतात. कधी कधी काही जण थांबतात, लगेच ब्रेकआउट झालं की एंट्री करतात. तसं नाही मित्रांनो, बऱ्याच वेळेस मार्केट ट्रॅप करतं. आपण रिटेलर लोक आहे, आपल्या रिटेलर लोकाला मार्केट ट्रॅप करत असतं. रिटेलर म्हणजे असे की आपण आपलं कॅपिटल काहीच नाही, 10,000 50,000 1,00,000 5,00,000 50,00,000 1 करोड, आपलं कॅपिटल काहीच नाही. स्टॉक मार्केटमध्ये जे काही आपले बँक्स असतात, बँकचा पैसा पूर्ण स्टॉक मार्केटमध्ये असतो. पूर्ण बिझनेसमॅनचा सुद्धा बराच पैसा स्टॉक मार्केटमध्ये असतो. असे काही ऑपरेटर असतात ज्यांच्याकडे, तुमच्या माहितीसाठी मित्रांनो, 2-2 हजार करोड कॅपिटल असतं. बघा, आपण तिथं शून्य आहे, मुंगी आहे त्यांच्यासमोर आपण, म्हणजे आपली व्हॅल्यू काहीच नाही, आपल्याला ते सहज उडवतात. मग त्यावेळेस तुम्हाला जर का मार्केटमध्ये टिकायचं असेल तर ते कसं टिकता येईल? तुम्हाला लॉसेस ॲक्सेप्ट करावे लागतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही एक ट्रेड प्लॅन केला, ओके, एक ट्रेड प्लॅन केल्यानंतर तुम्ही तुमचं ठरलेले, मला कन्सिस्टन्स राहायचं आहे, मी फक्त 2 ट्रेड घेणार आहे दिवसाचे. एक ट्रेड घेतला, एका ट्रेडमध्ये जर का तुम्हाला लॉस झाला तर तुमचा लॉस होईल, ओके, 400 रुपीज. फॉर एक्झाम्पल 20,000च्या कॅपिटलवर बघतो बरं का आपण, 400 रुपये झाला. थांबायचं, गडबड करायची नाही. मार्केट जिकडं जात आहे तिकडं मार्केटला जाऊ द्यायचं. वर जात आहे, वर जाऊ द्यायचं. खाली येत आहे, खाली येऊ द्यायचं. ओके, मार्केटला बघायचं नाही. पण जर का आपला सेटअप एखाद्या ठिकाणी बनत असेल, दुसरा ट्रेड प्लॅन करायचा. ओके, आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये जर का टार्गेट हिट झालं तर सिस्टीम क्लोज करायची. स्टॉप लॉस हिट झाला तरी सिस्टीम क्लोज करायची. पण माणूस काय करतो, माणसाला कधी कधी काय होतं, 1,000 रुपयाचा लॉस सहन होत नाही. 20,000च्या कॅपिटलमध्ये 1,000 रुपयाचा लॉस माणूस सहन करत नाही. आणि जर का माणसाला कधी 300 रुपये प्रॉफिट दिसलं तर माणसाला वाटतं की आपण मार्केटमध्ये प्रॉफिटेबल झालो. मित्रांनो, असं नसतं. 1,000 रुपयाचा लॉस झाला, तुमचं जे काही कन्सिस्टन्सीचे जे रूल आहे, तुमचा फिक्स प्लॅन आहे, तुमचं कॅपिटल तुम्हाला मॅनेज करायचं आहे, तसंच तुम्हाला जे काही 2 लॉसेस आहेत ते सुद्धा तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतील आणि तो दिवस तिथेच बंद करावा लागेल. तो दिवस जर का तिथं मित्रांनो तुम्ही बंद केला नाही तर 100% गॅरंटी तुम्हाला लिहून घेतो, तुम्ही काय करणार, परत ओव्हर ट्रेड करणार. तुमचा सेटअप बघणार नाही. मार्केटवर चाललं लगेच ट्रेड घेणार, मार्केट खाली चाललं लगेच ट्रेड घेणार. मार्केट त्या दिवशी तुमचं नसतंच, तो एक दिवस तुमचा नसतो मित्रांनो. तुमचं कॅपिटल 20च्या 20,000 एका दिवसात उडून बसतं. माणूस त्या दिवशी पूर्ण डिप्रेशनमध्ये जातो, स्ट्रेसमध्ये जातो. माणसाला त्या दिवशी काही कळत नाही. तो एक दिवस जो असतो किंवा 2 दिवस असतात, तो 2 दिवस खूप भयंकर असतात. म्हणजे दिवस ते रोजचेच असतात, पण त्या दिवशी तुम्ही तुमचे जे काही हे प्लॅन बनवले असतात ना सायकोलॉजीचे, ते प्लॅन तुम्ही काय करता, कट करता. आणि ते प्लॅन कट केल्या कारणाने तुमचा काय होतो, लॉस होतो. तुम्ही लॉसेस ॲक्सेप्ट करत नाही. मित्रांनो, तुम्ही ट्रेडिंगला एक बिझनेस म्हणून बघा. ट्रेडिंगला जर का तुम्ही एक बिझनेस म्हणून बघितला, बिझनेसमध्ये लॉस होत नाही का? 100% होतो मित्रांनो. बिझनेसमध्ये सुद्धा लॉस होतो, ट्रेडिंगमध्ये सुद्धा लॉस होतो. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही एक दिवस 2 जर का स्टॉप लॉस हिट झाले, दुसऱ्या दिवशी तुम्ही जर का 19,000 कॅपिटल असेल मित्रांनो, दुसऱ्या दिवशी जर का फॉर एक्झाम्पल 1:3 जर का घेताय तुम्ही, 500 रुपयाचं टार्गेट दिलं, दोन्ही जर का टार्गेट तुमचे हिट झाले तर तुम्हाला 3,000 येत आहेत. बरोबर आहे. दोन्ही जर का टार्गेट तुमचे हिट झाले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 3,000 येत आहेत. 3K आले, तुम्ही 19,000 परत कितीवर चालले, 22,000. बघा, 22,000 तुमचं कॅपिटल वाढलं का नाही? कॅपिटल वाढलं. पण त्या दिवशी जर का, ज्या दिवशी तुमचे 2 लॉस झाले आहेत, त्या दिवशी जर का तुम्ही परत ओव्हर ट्रेड करत बसले असते तर तुमचं कॅपिटल 0 झालं असतं. म्हणून कधीही तुमचं लॉसेस ॲक्सेप्ट करायला शिका. तुम्ही काही देव नाही. इथं प्रत्येकाला होतात. मोठा ट्रेडर तुम्ही जे काही मोठे ट्रेडर बघितले असाल त्यांना पण बघितलं असेल की त्यांचे किती लॉस होतात. लॉस हा ट्रेडिंगचा पार्ट आहे असं पकडून चला. नाहीतर मला लॉस कसं काय झाला, मी मार्केटकडून आता बदला घेणार. मार्केट तुम्हाला बदला घेऊ शकणार नाही. मार्केटच्या हिशोबात तुम्ही मुंगी आहात, मुंगी, माणूससुद्धा नाही. त्यासाठी मार्केटला भांडायला सुरुवात करू नका. मार्केट पैशाचा समुद्र आहे. त्यातून 1-2 थेंब काढायचे, बाहेर निघायचं आणि आपलं खुश राहायचं. मार्केटसोबत भांडायला गेलं तर मार्केट तुम्हाला समुद्रात कधी बुडवेल काही सांगता येत नाही. त्यामुळे ॲक्सेप्ट लॉसेस, महत्त्वाचा आपला 5वा पॉईंट आहे, ॲक्सेप्ट लॉसेस. हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो, लिहून घ्या. ओके, त्यानंतर कीप अ ट्रेडिंग जर्नल. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, ट्रेडिंग जर्नी म्हणजे तुम्हाला यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर आजचा ट्रेड आपण कुठे प्लॅन केला आहे? सपोर्टवर केला आहे, रेजिस्टन्सवर केला आहे, ट्रेड लाईनवर केला आहे, ट्रॅप बेसिसवर केला आहे, लिक्विडिटीवर केला आहे, कशावर आपला ट्रेड प्लॅन केला आहे? आपण मार्केट ट्रेड कशामुळे घेतला, का घेतला, प्रॉफिट झाला का, लॉस झाला का,
मार्केटनं कशी रॅली दिली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेडिंग जर्नलमध्ये रोजच्या रोज प्रत्येक ट्रेड लिहावं लागेल. कशासाठी लिहिणं गरजेचं आहे मित्रांनो, हे जर का तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या तर याचं तुम्हाला रोजच्या रोज तुम्ही प्रोग्रेसिव्ह होत राहाल. तुमचा जो प्रोग्रेस आहे तो हळूहळू तुमचा जो ग्राफ आहे ना तो हळूहळू वाढत जाईल. कारण की तुम्ही ज्या चुका केल्या आहेत त्या चुका तुमच्या लक्षात येतील. इथं काय चूक केली ती गोष्ट लक्षात येईल, इथं चूक काय केली ती गोष्ट लक्षात येईल, इथं काय चूक केली. कारण की ह्या चुका जर का तुम्ही व्यवस्थित लक्षात लिहून ठेवल्या तर समोर येणारा काळ मित्रांनो त्या चुका तुम्ही परत करणार नाही. म्हणून कीप अ ट्रेडिंग जर्नल. तुम्ही एक वही घ्या, 20 रुपयाची असेल 50 रुपयाची असेल, आणा, रोजच्या रोज त्याच्यावर लिहा, तुमचं नाव लिहा, ट्रेडिंग जर्नल म्हणून लिहा, 2026 वर्ष टाका की मला असं करायचं आहे, मला जिंकायचं आहे, मी प्रत्येक माझी चूक मी इथून लिहून काढणार आहे, पण ही चूक मी परत होऊ देणार नाही. आणि एकदा चूक केली तर 2दा होऊ द्या, 2दा चूक केली तर 3दा होऊ द्या, 3दा केली तर चौथ्यांदा होऊ द्या, पण 5व्यांदा ती चूक होता कामा नये. 5व्यांदा जर का तुम्ही नेहमी त्याच चुका करत असाल तर मार्केटमध्ये तुमचं काम नाही. ट्रेडिंग जर्नलचं काम हेच आहे की तुम्ही नेहमी ज्या चुका करताय त्या चुका तुमच्याकडून होऊ नये. म्हणून इतकंच तुम्हाला करायचं आहे की जे काही ट्रेडिंग जर्नल आहे ते रोजच्या रोज लिहायचं आहे. हा झाला 6वा पॉईंट मित्रांनो. त्यानंतर अवॉइड ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग. ओके, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आपलं जे कॅपिटल नेहमी झिरो होतं ना, आपण नेहमी झिरो कॅपिटल करत राहतो. भरपूर ट्रेडर असे असतात आणि नवीन येणारे ट्रेडर नसतात, ते असतात गॅम्बलर. आणि ते जे असतात त्यांना झिरो करण्याची म्हणजे सवयच असते. कुठून तरी 5-10 हजार रुपये आणायचे, मी आता डिसिप्लिननं राहणार, मी डिसिप्लिननं काम करणार, मी 500 रुपयेच काढणार, 1000 रुपयेच काढणार, ओव्हर ट्रेड करणार नाही, सगळ्या गोष्टी म्हणतात. पण मार्केटमध्ये आले की हातपाय हलतात, मला नाही 2,000 पाहिजेत, 5,000 पाहिजेत, नाही मला एका दिवसात श्रीमंत व्हायचं, एका दिवसात अंबानी व्हायचे, अशा माइंडसेटने येतात आणि कॅपिटल झिरो करतात. पण मित्रांनो, तुम्हाला खरंच टिकायचं असतील, आईवडिलाची स्वप्न पूर्ण करायची असतील, तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे असतील, मार्केटमध्ये जर का कन्सिस्टन्सली टिकायचं असेल तर अवॉइड ओव्हर ट्रेडिंग. तुम्हाला ओव्हर ट्रेड घ्यायचा नाही. तुम्हाला 2 ट्रेडची तुम्हाला 20,000 कॅपिटल किंवा 1 लाख कॅपिटलवर जर का तुम्हाला 2 ट्रेड भेटत असतील, 2 ट्रेड घ्यायचे, दोन्ही टार्गेट झालं बाहेर निघायचं, दोन्हीत लॉस झाला बाहेर निघायचं, एकात टार्गेट झालं एकात लॉस झाला तरी बाहेर निघायचं. याने तुमची कन्सिस्टन्सी वाढेल. ओव्हर ट्रेड जर का केला तर माणूस काय करतो, 3,000चा लॉस झाला, नाही मी काय करणार, 3,000 मी मार्केटकडून बाहेर काढणार. कधी आपण ओव्हर ट्रेडकडून 3,000 वापस करतो आणि 3,000च्या प्रॉफिटमध्ये येतो, पण तो दिवस फक्त 365 पैकी 1 किंवा 2 दिवसाचा असतो. प्रत्येक दिवस तुमचा नसतो. मार्केट तुम्हाला पूर्णपणे गॅम्बलिंग टाईप करून टाकतं. तुम्ही मला ट्रेडर ठेवत नाही. ट्रेडर म्हणजे काय, ट्रेडर तो असतो जो व्यक्ती स्ट्रॉंग सायकोलॉजीनुसार मार्केटमध्ये टिकण्याचा प्रयत्न करत असतो. तोच व्यक्ती काय करत असतो, मार्केटमध्ये टिकत असतो. त्यामुळे ओव्हर ट्रेड करू नका मित्रांनो. कारण की 500 रुपयासाठी सुद्धा एखाद्या लेडीजला शेतात दिवसभर काम करावं लागते. कधी तुम्ही बघता रस्त्यावर कधी 100 रुपयासाठी सुद्धा व्यक्ती या काळामध्ये किती अवघड जगणं झालेलं आहे. त्यामुळे ओव्हर ट्रेड करू नका, आपलं कॅपिटल वाचवा. हा झाला 7वा पॉईंट. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, फोकस ऑन प्रोसेस नॉट प्रॉफिट. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे का म्हणतोय मी, ही जी काही प्रोसेस आहे, स्ट्रॉंग सायकोलॉजी, कंट्रोल इमोशन, फॉलो फिक्स प्लॅन, बी ए कन्सिस्टंट, मॅनेज युअर कॅपिटल, ॲक्सेप्ट लॉसेस, कीप अ ट्रेडिंग जर्नल, अवॉइड ओव्हर ट्रेडिंग, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ही झाली तुमची प्रोसेस. आणि याच्यावर ज्याला तुम्हाला फोकस करायचा आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला यावर फोकस करायचा आहे. प्रॉफिटकडे बघू नका तुम्ही. प्रॉफिट तुम्हाला मार्केट देणारच आहे 100%. तुम्हाला प्रॉफिट, तुम्ही असा विचार पण करू शकणार नाही की इतकं प्रॉफिट देईल मार्केट तुम्हाला. तुम्ही आज बसून जर का तुम्ही एखाद्या झोपडीपत्राच्या घरात किंवा कुठेही ट्रेडिंग तुम्ही करत असाल, पण येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या माहितीसाठी विदेशात बसून सुद्धा ट्रेडिंग करू शकता. पण ह्या जर का प्रोसेस प्लॅन केल्या तर असे भरपूर कन्सिस्टंट ट्रेडर आहेत की ते फक्त दिवसाचे 2 ट्रेड घेतात, पण सध्याच्या कंडिशनला प्रॉफिटेबल आहेत. असं नाही की दिवसाचे 10 ट्रेड घेतले म्हणजे मी श्रीमंत होणार. मित्रांनो, तसं होणार नाही. तुम्हाला प्रोसेस फॉलो करावी लागेल. प्रोसेस जर का फॉलो केली तर 100% तुम्हाला सक्सेस मिळणार आहे मित्रांनो. त्यासाठी असे प्रयत्न करा की हे जे काही मी तुम्हाला आज महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ह्या व्यवस्थित वहीवर लिहून घ्या. आणि त्याहीपेक्षा जमलं तर नेहमी चार्टचे प्रॅक्टिस करा, अभ्यास करा मित्रांनो. बेस्ट लक. थँक्यू.